आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तमामा भरणे आजच्या या बक्षीस वितरण समारोपाच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे शेजारच्या सांगोला तालुक्याचे आमदार श्रीयुत बाबासाहेब देशमुख, उपस्थित सर्व खूप जण माजी आमदार यशवंतराव माने, प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, प्रशांत पाटील, विलासराव माने, भरत शाह, देवराज जाधव, प्रताप पाटील, कांतीलाल झगडे, सचिन सपकळ, तुषार पवार, दत्तात्रय घोगरे, मनोहर उंके, वैशाली नागवडे, बाळासाहेब पाटील, वसंत मोहोळकर, प्रतापराव पालवे, दत्तात्रय फडतरे, महादेव गाडगे, गणेश झगडे, अमर जगदाळे, अरविंद वाघ, अभिजित तांबिले, संग्रामसिंह पाटील, राहुल जाधव, शिवाजी तरंगे, नारायण वीर, अनिल राऊत, दत्तू सवासे, रवींद्र सरडे, डी.एन. जगताप, पंडिताबा पाटील, अनेक इतर कार्यकर्ते जमलेत, ते सर्व उपस्थित असणारे मान्यवर, बाजार समितीचे आपले सहकारी, त्या ठिकाणी उपस्थित असणारे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर डुके आणि त्यांच्या बोर्डातील उपस्थित सर्व सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मला काही दिवसापूर्वी आप्पासाहेब आणि बाकीचे तुषार जाधव, फडतरे, दत्तात्रय असे काही सहकारी मित्र भेटलेले होते आणि दत्तामामांनी पण मला सांगितलं की दादा, इथं आम्ही 3-4 दिवसाचं आमची मार्केट कमिटी भव्य कृषी, जनावर प्रदर्शन, घोडे बाजार आणि डॉग शो करतोय. त्याच्या उद्घाटनाला आम्ही माणिकराव कोकाटे मामा यांना बोलवलेलं आहे. समारोपाला बक्षीस वितरणाला तुम्ही या आणि ह्या विनंतीला मान देऊन मी इकडे आलेलो आहे. 22 तारखेला सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने 23 तारखेला लोक पाहायला यायला लागले. आज 26 तारीख आहे, आज प्रजासत्ताक दिन. मी सुरुवातीला तमाम माझ्या शेतकरी बांधवांना, पत्रकार मित्रांना, माझ्या लाडक्या बहिणींना, सर्वांनाच मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुख, शांती, भरभराटीचं जावो, आरोग्य तुमचं सगळ्यांचं चांगलं राहो, तुम्हाला या वर्षात यश मिळो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील आपल्याला मी देतो. खरं तर मला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूरला अतिशय मनपूर्वक अभिनंदन करायचं. त्यांनी एक नेत्रदीपक आणि संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी कृषी पशु प्रदर्शन, डॉग शो, घोडे बाजार आयोजित केला. आत्ताच मला तुषार जाधव सांगत होते की दादा, आता आम्ही कर्जमुक्त झालेलो आहे, आमच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे. इंदापूर बाजार समिती दरवर्षी देखील अशा प्रकारचं प्रदर्शन भरवत असतो, कृषी महोत्सव भरवत असतो आणि त्याला अनेक भागातनं प्रतिसाद मिळत असतो. मी मगाशी बघितलं, अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं, आधुनिक शेतीची साधनं, शेतीविषयक स्टॉल, महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू यांचे स्टॉल इथं मला पाहायला मिळाले. इंदापूर बाजार समितीनं आयोजित केलेला पुणे जिल्ह्यातला एकमेव घोडे बाजार मला तिथं पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील, देशातील 200 जातिवंत जातीचे घोडे इथं आलेले होते आणि त्यांच्यासाठी खास बक्षिसं ही आप्पासाहेब त्या ठिकाणी देत असतात, असं मला आत्ताच कोणीतरी सांगत होतं. या प्रदर्शनात आपण काय पाहिलं? जातिवंत खिलार गाय, त्याच्यामध्ये बैल, अतिशय जातिवंत खिलार, म्हैस, रेडा, बोकड, शेळी, मेंढी, वळू अशा नामांकित जातीचा समावेश इथं होता. कपिला, कोसा, काजळी गाय, बैल पाहण्याच्यासाठी शेतकऱ्यांना विशेष आकर्षण होतं. आता बहुतेकांच्या घरामध्ये किंवा दावणीला पूर्वीसारखी बैल नसतात. ज्यांना आवड आहे, ज्यांना नाद आहे, ते चांगली बैल ठेवतात. बैल शर्यतीमध्ये देखील ते पळवतात. आपल्या माऊली तुकोबाच्या पालखीला देखील एक मान असतो. उत्तम प्रकारची बैल ती पालखी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आपले बैल घेऊन जात असतात. या प्रदर्शनामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सर्वात लहान
जवळपास 3 फूट उंचीची म्हैस बघितली आणि 1.5 टनाचा 1 कोटी रुपयाचा बाहुबली रेडा हा देखील इथलं आकर्षण ठरलं. जनावर प्रदर्शन डॉग शो मध्ये तर डोळ्याचं पारणं फिटतं ना फिटतं तोपर्यंतच ते स्वतःचा जो टप्पा असतो ते कुत्री गाठत असतात. त्यांनाही आम्ही आता पहिलं बक्षीस, घोड्याला पण चालताना जास्त गतीनं कोण चालतो त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आम्ही दिलं. ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांचं मनोरंजन होतं, माझ्या मायमाऊलींचं, लाडक्या बहिणींचं, लहान मुलांचं मनोरंजन होतं. आणि या प्रदर्शनामध्ये आपण उत्कृष्ट शेतकरी आदर्श शिक्षक शिक्षिका यांचाही सत्कार आयोजित केलेला आहे, हे पण आपल्याला विसरता येणार नाही. बाजार समितीमध्ये आत्ता तुषार जाधवांनी सांगितलं की दादा शेतकरी निवासाकरता निधी मिळावा. यंदा काहीतरी आपले पणनचे नवीन मंत्री जयकुमार रावळ ते मग सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतोय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा इथं आम्हाला निधी द्या. ज्यावेळेस मी निधी देईल त्यावेळेस मला त्यांना काही मार्केट कमिटीला इकडं तुम्ही निधी देणार असाल तर मी तिथं निधी दिल अशी अट घालेल आणि त्याच्यात इंदापूर मार्केट कमिटी असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. शालेय विद्यार्थ्यांचा पण कलागुणांना वाव देण्याच्यासाठी आपण इथं सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केलेली होती. त्याच्यात पण आमच्या मुलींनी खूप चांगल्या प्रकारे इथं कार्यक्रम करून दाखवला. त्यांचंही आम्ही आज कौतुक केलेलं आहे, त्यांनाही बक्षीस त्या ठिकाणी दिलेलं आहे. या बाजार समितीमध्ये नियमितपणे आयोजित केलेल्या अशा प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. इंदापूर तालुक्यातला शेतकरी डाळिंब, केळी, द्राक्ष, पेरू, ड्रॅगन फ्रूट वगैरे फळबागा अग्रेसर आहेत. आता मी मोहोळकरांच्या कार्यक्रमाला जंक्शनला गेलो, तिथंही त्यांच्या पाहुण्यांची बाग आहे. तिथं त्यांनी मला नवीन व्हरायटीची 2 प्रकारची द्राक्ष दाखवली, एक ब्लॅक आणि एक अशी तांबूस. मला येताना बोरीला रस्त्यावर जंक्शनला मी येत होतो त्यावेळेस तिथं माझ्या शिंदे परिवारांनी मला अडवलं आणि तिथं पण त्यांनी सांगितलं की दादा मी ही नवीन व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. आत्ता त्या मार्केटला द्राक्षाचा भाव 260 रुपये किलो आहे. नवीन सुरुवात आहे, 6 टनाचं उद्दिष्ट आहे. पण ते म्हणले दादा पुढं जसं पुढची वर्ष येतील तसं अजून टनेज वाढेल. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी नेहमी विचार केला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. आता आमच्या शिंद्यांनी त्यांच्याच बागेमध्ये एका झाडाला तशा प्रकारची द्राक्ष यायची, त्याच्या काड्या काढल्या, त्या डेव्हलप केल्या आणि त्याच्यातनं ती बाग डेव्हलप केलेली आहे. अशा पद्धतीनं माझा शेतकरी हा एक संशोधक असला पाहिजे, त्यांनी शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. परवा आमच्या बारामतीमध्ये पण कृषी 2025चं प्रदर्शन भरलं होतं. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं आधुनिक पद्धतीनं शेती कशी केली पाहिजे, एआयचा वापर कसा केला पाहिजे, पिकाला पाणी मधनं खतं कशी दिली पाहिजे, टनेज कसं वाढवलं पाहिजे, चांगलं उत्पादन कसं वाढवलं पाहिजे, फुलं वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये कशी आणली पाहिजे, अनेक रंगाची फुलं, अनेक रंगाची फळं, अनेक रंगाच्या ढोबळ्या मिरची, इव्हन केळी देखील. नेहमी आपण पिवळी केळी बघतो, परंतु वेगळ्या कलरची केळी देखील तिथं मला पाहायला मिळाली. तिथं 9 फूट लांबीचा मला भोपळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कांदा 9 महिने टिकेल असा कांदा पाहायला मिळाला. तशाच पद्धतीनं माझ्या कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरनं पण नेहमी सातत्याने माझ्या आजूबाजूच्या भागातल्या शेतकऱ्यांना नवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान, नवीन जातीवंत जे काही आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे जनावर आहेत त्यांची ओळख हे करून देण्याचं काम अप्पासाहेब असतील, त्यांची बाकीची सगळी टीम असेल, आमचे त्या ठिकाणी तुषार जाधव असतील, मनोहर ढुके असतील, सगळेजण करतात. हे अतिशय समाधानाची बाब आहे. मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु भारत हा कृषीप्रधान देश आहे, ज्यामध्ये कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रामध्ये शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देऊन अनेक संधीचा लाभ हा पण त्या ठिकाणी घेऊ शकतो. शेती ही आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाची भूमिका बजावत असते.
शेतीमधून मिळणारं अन्न, चारा आणि इतर कच्चा माल देशाच्या उद्योग आणि व्यावसायिक हेतूने वापरला जातो. आता अलीकडच्या काळामध्ये जगात, भारतात शेतीसमोर अनेक आव्हानं उभी टाकलेली आहेत. हवामानामध्ये बदल होत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि इतर संकटामुळं कृषी मालाला पुरवठा कमी होऊ शकतो. तसंच वाढती लोकसंख्या आहे, निविष्ठ खर्चामुळं शेतकऱ्यांना पुरेसं उत्पन्न मिळत नाही आणि लहान आणि खंडित जमीन असल्यामुळं उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना आता पुढं जायचं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं हे जे काही प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचा माझ्या शेतकरी वर्गाने पुरेपूर फायदा घ्यावा. माणिकराव कोकाटे माझे सहकारी, त्यांना कृषी मंत्रालय दिलेलं आहे. माझं लक्ष आहे शेतकऱ्यांच्या करता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मला जेवढं शक्य असेल तेवढी मदत देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आमचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी करणार आहे. थोडंसं काही चांगल्या योजना मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो, सरकार द्यायचा प्रयत्न करतं, मुख्यमंत्री द्यायचा प्रयत्न करतं, पण त्याचा गैरफायदा होतो. 1 रुपयात पीक विम्याचा मोठ्या प्रमाणावर गडबड झालेली कानावर येते, त्याची इन्क्वायरी चाललेली आहे. परंतु असं जर घडलं तर मग नाईलाजास्तव आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. तशा प्रकारची वेळ माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, आपल्या समाजावर येऊन देता कामा नये, ह्याबद्दल पण काळजी घ्या. अधिक न बोलता आज लग्नाची मोठी तीथ आहे. आपल्याला सगळ्यांना लग्नाला जायचं आहे. वेगवेगळ्या परिवारातल्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या, मित्रपरिवारांच्या, त्याच्यामुळे अधिक न बोलता खूप चांगल्या प्रकारे या आपल्याला शेती आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देण्याच्या दृष्टिकोनातनं ड्रोनद्वारे देखील आता फवारणी होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.